गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर आपली एकच घाई चालू असते की बाप्पासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे. पण नेमकं काय काय बनवायचं आणि कुठले मोदक बनवायचे यामध्येच आपला खूप गोंधळ होतो. तर मी तुम्हाला प्रियंकाज मराठी किचन या चॅनलवर खूप छान अशा इन्स्टंट मोदकी रेसिपी दाखवणार आहे. या ठिकाणी मी 2 ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत. हा 10 रुपयाचा एक ओरिओ बिस्किट पुडा आहे. ते आपल्याला इथे 2 घ्यायचे आहेत. तर त्यामधली जी व्हाईट क्रीम आहे ती आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. गेल्या वर्षी आपण ओरिओ बिस्किट पासून मोदकाचा प्रकार बघितला होता, पण या वर्षी मी ओरिओ बिस्किट पासून एक वेगळ्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे त्यामध्ये ॲडिशनल काही गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत आणि ते कसे बनवायचे ते बघणार आहोत. या ठिकाणी एका बिस्किट पुड्यामध्ये 5 बिस्किट आहे, तर इथे मी 2 पुडे घेतलेले आहेत. तर या ठिकाणी 10 बिस्किट्स आहेत. ज्या बिस्किटमध्ये व्हाईट क्रीम आहे तोच ओरिओ बिस्किट आपल्याला घ्यायचा आहे, कारण यामध्ये ब्लॅक क्रीम असलेला सुद्धा बिस्किट पुडा मिळतो. तर आपण ही आता व्हाईट क्रीम वेगळी करून घेऊया. प्रियंकाज मराठी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आठवड्यातील 6 दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार बरोबर 4 वाजता व्हिडिओ अपलोड होतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बरोबर 4 वाजता तुम्हाला माझ्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा बघता येईल. या ठिकाणी मी बिस्किटमधील जी व्हाईट क्रीम असते ती बाजूला काढून घेतलेली आहे आणि हे बिस्किट आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. जे सर्वात लहान मिक्सरचं भांडं असतं ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे बिस्किट छान असे वाटून घ्यायचे आहेत. हे आपल्याला जाडसर नाही तर अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे. हे बिस्किट आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. तर इथे मी हे मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे. हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे कारण याची आपण स्टफिंग करत आहोत. ही बिस्किट पावडर खूप अशी कोरडी आहे, मग यापासून आपण स्टफिंग कशी करणार? तर या ठिकाणी आपण सेंटरमध्ये थोडीशी आपल्याला जागा करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण इथे सुरुवातीला 1 चमचा दूध घालणार आहोत. मग एका स्पॅच्युलाने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. एकाच वेळी जास्त दूध घालू नका, नाहीतर हे बॅटर पूर्णपणे पातळ होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला अंदाज घेत घेत यामध्ये दूध घालायचं आहे. तर इथे आणखी हे पूर्णपणे कोरडं आहे, तर परत आपण यामध्ये 1 चमचा दूध घालून घेऊया. हे परत एकदा आपण असं दूध थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे अंदाज चुकणार नाही आणि स्टफिंगसाठी जे आपल्याला सारण लागणार आहे ते अगदी परफेक्ट असं तयार होईल. दुधाऐवजी तुम्ही इथे मेल्ट केलेलं बटर सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर चॉकलेट सिरप किंवा दुधामध्ये कोको पावडर ॲड करून ते सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्यामुळे याची जी टेस्ट आहे ती नेक्स्ट लेवल होते. यामध्ये फक्त 2 चमचे दूध घातलेलं आहे. स्टफिंगचा डो आपण तयार करून घेतलेला आहे. यामध्ये फक्त आपण 2 चमचे दूध घातलेला आहे. त्यामुळे अंदाज घेत घेत आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. दूध जास्त झालं तर हे पूर्णपणे पातळ होऊ शकतं. यामध्ये अगदी अर्धा चमचा तुम्ही तूप सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा याची चव खूप छान येते. आता स्टफिंग तयार झाली. आता आपण वरचं जे कोटिंग आहे त्यासाठी जी व्हाईट क्रीम बाजूला काढलेली आहे त्यासाठी ॲडिशनल आपण काय करणार आहोत ते बघूया. डेसिकेटेड कोकोनट घेत आहे, ते पण आपल्याला इथे 2 मोठे चमचे घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपण जे चॉकलेटमधली व्हाईट क्रीम काढलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे आता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, पण हे
खूप असं ड्राय आहे, त्यामुळे ती कोटिंगला व्यवस्थित बाइंडिंग येणार नाही। त्यासाठी आपण आता इथे मिल्क पावडर आणि थोडंसं कंडेन्स मिल्क घालणार आहोत। इथे मी मिल्क मेड घेतलेली आहे, ती आधी सुरुवातीला 1 चमचा घालून घेऊया। साधारण 2 चमचे इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। हे आता छान आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता हे मी मिक्सरला छान असं वाटून घेतलेलं आहे। एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया। हे आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याला आपण व्यवस्थित थोडंसं मळून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये एक छान अशी बाइंडिंग येईल। हे तितकं म्हणावं तसं बाइंडिंग होत नाही, तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये 1 चमचाभर दूध घालायचं आहे। फक्त 1 चमचाभर घातलेला आहे, त्यापेक्षा जास्त नाही, कारण अंदाज घेत घेत आपल्याला हे थोडंसं मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी फक्त 1 चमचा दूध घातलेला आहे। तुम्ही ते बघू शकता, फक्त 1 चमचा दूध घातल्यानंतर ह्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे। आपण मोदक करायला घेऊया। यामध्ये तुम्हाला वाटत असेल की मी यामध्ये साखर सुद्धा घातली नाही, पण यामध्ये जे आपण क्रीम वापरलेली आहे बिस्किटमध्ये ती गोड आहे, आणि त्याचबरोबर मिल्क पावडर सुद्धा थोडीशी गोड असते, आणि मिल्क मेड सुद्धा घातलेलं आहे, ते सुद्धा खूप गोड असतं। त्यामुळे इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची साखर घालायची गरज नाही। तर इथे मी अशा प्रकारचा मोल्ड घेतलेला आहे। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही हा मोल्ड बघितला असेल, तोच मी इथे यूज करणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये हे सारण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला जे मोदकाच्या आतल्या बाजूने जो कळ्याचा आकार आहे तो याला छान येईल। जास्तीचं वाटलेलं सारण तुम्ही अशा प्रकारे वरी काढू शकता। तर यामध्ये आपण चॉकलेट स्टफिंग करून घेऊया। मी छान असा हा सेट करून घेतलेला आहे। यामध्ये स्टफिंग अगदी व्यवस्थित भरलेली आहे। आता आपण डिमोल्ड करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता, हा डिमोल्ड केल्यानंतर बघितल्यानंतर हा मावा मोदक वाटतो, किंवा पेड्याचा जो मोदक असतो तो वाटत आहे। तर खूप कमी साहित्यामध्ये आज आपण गॅस न पेटवता खूप छान सुंदर सुबक असा मोदक तयार केलेला आहे। आज मुलांना सुट्टी असल्यामुळे घरात त्यांचा खूप असा गोंधळ चालू आहे, आणि मुलांना सांभाळत रेसिपी करणं खरंच खूप अवघड आहे। खूप असा सुंदर मोदक तयार झालेला आहे। बाकीचे राहिलेले सुद्धा मी मोदक अशाच प्रकारे करून घेते। यामध्ये तुम्ही आणखी एका प्रकारे व्हेरिएशन करू शकता। या ठिकाणी आपण बिस्किटमधील व्हाईट क्रीम वापरलेली आहे, त्याऐवजी तुम्ही फक्त इथे मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि त्यामध्ये मिल्क मेड ॲड करून एक छान असं त्याला बाइंडिंग आणून त्यामध्ये तुम्ही चॉकलेट स्टफिंगसुद्धा करू शकता। तुम्ही वर्किंग वुमन असाल, उकडीचे मोदक किंवा खूप तामझाम असलेले मोदक तुम्हाला करायला वेळ नसेल, तर अशा वेळी तुम्ही इन्स्टंट होणारे खूप छान असे मोदक बनवू शकता। आणि हा मोदक खाल्ल्यानंतर मावा मोदकाप्रमाणेच लागतो, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे मोदक यावर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की करून बघा, आणि कसे झाले होते ते कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका। आज आपण ओरिओ बिस्किटपासून मावा मोदक, पेढा मोदकप्रमाणे दिसणारे खूप छान असे सुंदर मोदक बनवलेले आहेत। तर यावर्षी गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचे मोदक नक्की करून बघा। प्रियंकाज मराठी किचन या चॅनलवर आपण शुगर फ्री, डायबिटीज पेशंटसाठी
हाय प्रोटीन ओट्स मोदक बनवलेले आहेत. त्याचबरोबर गॅसचा खूप कमी असा वापर करून अर्धी वाटी काजूपासून मोदक बनवलेले आहेत. आपल्या चॅनलवर गेल्या वर्षी खूप साऱ्या मोदक रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही बघितल्या नसतील तर एकदा नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि मोदक कसे झाले होते ते कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका. हे मोदक बनवल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ज्यांना हे मोदक खायला द्याल त्यांनासुद्धा लक्षात येणार नाही की हा मोदक आपण ओरिओ बिस्किटपासून बनवलेला आहे, कारण याची चव आहे जी खूप अशी नेक्स्ट लेवल झालेली आहे. त्यामुळे यावर्षी हा मोदकाचा प्रकार नक्की करून बघा आणि ही मोदक कसे झाले होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका. प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. परत भेटूया अशाच एका नवीन मोदक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.